नियोजन समितीची बैठक होती 2 दिवसापूर्वी. त्या दिवशी पोलीस प्रशासनाने एका शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं. त्या निषेधात मोर्चा पोलिसांची काय बाजू? त्या दिवशी असं झालेलं होतं की ते निवेदन देण्याकरता जी लोक जमलेले होते, नागरिक जमलेले होते, त्या नागरिकांमध्ये ते शेतकरी उभे होते गजानन उभे. आणि निवेदन देते वेळीला त्यांच्या हातात काहीतरी आक्षेपार्ह वस्तू आहे असं निदर्शनात आलेलं होतं. पर्टिक्युलरली म्हटलं सोन्याची आहे आणि त्यातून काही गैरप्रकार होणे म्हणून त्यांना पोलीस निरीक्षक यांनी थांबवण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दी इतकी वाढलेली होती की त्या गर्दीमध्ये तो मागे गेला, ढकलला गेला आणि त्याबरोबर त्यांनी हाताला धरून पीआयना पण ओढलं. तर पीआय पण त्या दिवशी तिथे पडलेले आहेत. पीआयचे पण कपडे वगैरे फाटलेले आहेत. आणि हा जो काही प्रकार केलेला आहे हा काही हेतुपुरस्सर शेतकऱ्याला अडवण्याकरता किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं नव्हतं. त्याच्याकडे आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे त्यांना फक्त देण्यापासून प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं होतं. नंतर या प्रकाराविरुद्ध त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत डिटेल केला आणि त्याच्यावर 107 प्रमाणे कारवाई केलेली आहे. गुन्हा वगैरे कुठलाही दाखल केलेला नाही. वस्तू कुठली होती आणि ती जप्त केली? हाच सांगितलं ना मी तुम्हाला. सोन्याची डबी होती त्यांच्याकडे, काही वापर होऊ शकला असता. त्यामुळे आपण त्यांना बाजूला करत होतो. फक्त प्रिव्हेन्शन करत होतो त्यांना काही करण्यापासून. निवेदन देण्याकरता कुणालाही अडवलेलं नाहीये. आणि निवेदन बऱ्याच लोकांनी त्या दिवशी साधारणपणे 30 ते 35 लोकांनी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे. आणि प्रत्येकाला निवेदन देण्याकरता आम्ही तिथं स्पेस उपलब्ध करून दिलेली होती. यांनाही त्याचप्रमाणे करून देणार होतो. परंतु यांचा उद्देश प्रथमदर्शनी निवेदन देण्यापुरताच मर्यादित आहे असं दिसून आलं नाही. म्हणून आम्हाला त्यांना मागे घ्यावं लागलं. आणि त्या दरम्यान गर्दी एवढी प्रचंड होती की पीआयना पण खाली पडून त्यांचे कपडे फाटले आणि त्याच्याही बाजूला घेतलं गेलं. त्याला असा घटनाक्रम त्या दिवशी काल अशी माहिती मिळते की पालकमंत्री यांच्याकडूनच आदेश होते पोलिसांना की कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ देऊ नये म्हणून. नाही, तसं नव्हतं की मागच्या वेळेला जेव्हा हे होती मीटिंग झालेली होती त्यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक गेलेले होते. म्हणून आपण तेवढ्या पुरतं ओळखपत्र बघून मीटिंगचा डेकोरम मेंटेन करण्याकरता जेवढे लोक अपेक्षित आहेत मीटिंगला असणं तेवढ्यांनाच फक्त प्रवेश दिलेला होता. या प्रकारचं आपण नियोजन त्या दिवशी केलेलं होतं. अन्य लोक निवेदन देण्याकरता ज्यांना थांबायचं होतं ते खाली निवेदन देण्याकरता त्यांना स्वतंत्र आपण थांबवलेलं होतं. सर, त्या दिवशी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेताना ज्या पद्धतीने ताब्यात पोलीस निरीक्षकांनी घेतलं त्याच्यावर खरं तर टीका होते. आणि आता त्या पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी होती. याकडे कसं? ठीक आहे ना, त्यांनी जे आक्षेपार्ह त्यांच्या हातात वस्तू होती त्यामुळे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. ते आता निवेदन देत आहेत. त्या निवेदनाचं आम्ही बघू, अभ्यास करू आणि माहिती घेऊ. त्यामधून काय निष्पन्न होतं त्याप्रमाणे या शेतकऱ्यांवर नेमकी काय कारवाई करण्यात आली? सांगितलं ना, 107 प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेली आहे. चॅप्टर केस केलेली आहे.